हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर काही बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर सुरुवात तर मी केली आता माझं जेवण बनवण्यापासून. सकाळी सकाळी मुलांना टिफिन द्यायचा होता आणि टिफिनसाठी सुक्की भाजी बनवायचा विचार चाललेला. तर काय बनवूया म्हणून विचार करत होते आणि तेवढ्यात डोक्यात आलं की मस्त काटेरी वांगी आणून ठेवलेली आहेत घरात. मस्त सुक्कं वांगं बनवते आणि चपाती बनवून देते टिफिनसाठी. कारण आजचा दिवस खूप बिझी होता. म्हणजे बड्डेसाठी वगैरे जायचं होतं. आमच्या पिऊचा बड्डे होता आणि अजून मोठी शॉपिंग करायची होती. तर काही शॉपिंग आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, जे काही घेऊन आलो आहे आम्ही, आणि अर्धं उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर करेल मी तुमच्याशी शेअर. सगळ्यात पहिले तर मी मस्त वांगे काटे काढून घेतलेत आणि चिरून घेतलेले आहेत 4-4 अशा भागामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. तर मसाला भरण्यासाठी पण मी इकडे काय काय बारीक करून घेतले ते मी तुम्हाला सांगते. शेंगदाणे भाजून घेतलेले पहिलं तर छान असे लाल, आणि त्याचं कूट आहे त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून बारीक केलेलं आहे मी ते. आणि खूप बारीक केलेलं नाही आहे, दिसतंय तुम्हाला लहान मोठं असं बारीक केलेलं आहे. आणि घरचा मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर मटन मसाला घातला आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि मसाला इतका टेस्टी दिसतोय ना की बघूनच तोंडाला पाणी सुटते. आणि ह्या मसाल्याची वास पण खूप छान येते. तर तोच सगळा मसाला मी आता पाणी घालून थोडासा ओलसर करून घेतला आहे आणि वांग्यामध्ये असं दाबून दाबून भरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तेल तापलेलं आहे मस्त. तर त्याच्यामध्ये आता हे वांगे सोडून घेते आणि मस्त फक्त तेलामध्येच बनवणार आहे. कारण थोडं ओलं बनवलं ते तर मग मुलांना टिफिनला नेण्यासाठी प्रॉब्लेम येईल आणि ते नेत नाहीत. मग थोडंसं ओली अशी भाजी बनवली ग्रेव्हीवाली तर त्याच्यामुळे अशीच बनवणार आहे. आणि तरी फर्स्ट टाईम खाणार आहे, कारण त्याने वांग्याची भाजी आवडतच नाही त्याला जास्त करून. तर तो नाही खात, वरण भात वगैरे असंच खात असतो. तर कधीतरी वांग्याचं भरीत वगैरे देते, पण टिफिन त्या दिवशी रिटर्न येतो तसाच. तर आज म्हटलं घेऊन जा. आणि त्याच्यामुळे मी थोडासा मसाला जास्त बनवणार आहे कडेला. त्याला शिमला मिरची किंवा शिमला मिरचीच बनवते जास्त करून भरून अशी. त्याला त्याच्या साईडचा हा जो शेंगदाण्याचा मसाला आहे तो आपण तेलात टाकल्यानंतर कडक कडक होतं ना, ते त्याला चपातीसोबत खायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी तो कूट थोडा जास्तच बनवलेला हा मसाला. आणि वांगं 5-10 मिनटं तसं शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला राहिलेला टाकून घेऊन मी तो परत परतून घेतला आहे आणि मस्त असं सुक्कं वांगं झालेलं आहे. तर मुलांना टिफिन वगैरे भरून दिल्यानंतर माझं थोडंसं काम आवरल्यानंतर मी पण हा छान नाश्ता करून घेतलेला आहे. आणि मध्ये आपले व्लॉग आले नाही, त्याचं रिझन तक्ष आजारी होता हे तर होतंच. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याला काय काय झालेलं, आणि खूप आजारी होता तो. त्याच्यानंतर मला हे आरीवर्कचे ब्लाऊज पण आले होते, अर्जंट द्यायचे होते. त्याच्यामुळे मला दुसरीकडे कुठे लक्षच द्यायला झालं नाही. एकतर आता हे तुम्हाला दिसतंय मी हे हॉस्पिटलमधून दाखवते तुम्हाला, कारण खूप गडबड गोंधळमध्ये मी हा ब्लाऊज रेडी केला होता. साधी सिंपल डिझाईन होती, पण जे आरीवर्क करतात त्यांना माहीत असेल एक एक मणी ह्याचा पॅक करायचा असतो. आणि त्याच्यामुळे मला ना कुठे काय करू तेच सुधरत नव्हतं. कारण मला हॉस्पिटलमध्ये पण पळायचं होतं, नंतर मग टिफिन वगैरे पण बनवायचे होते, त्याच्याजवळ पण बसायचं होतं, परत हे ब्लाऊज पण वर्क करायचं होतं. तर हा तर मी कसा बसा दिला करून. त्याच्यानंतर मम्मीकडून गावाकडून एका नवरीचा ब्लाऊज आला होता आणि तो पण मला कंप्लीट करून द्यायचा होता. तो मी दिला आहे आता, तुमच्याशी शेअर करते. ही अशी डिझाईन बनवली होती त्याची पण. आणि हीच सगळी माझी कामं वाढल्यामुळे मला ना यूट्यूबकडे लक्ष द्यायला झालं नाही. जे की माझ्याकडे क्लिप्स सगळ्या घेतलेल्या होत्या, पण मला ते एडिट करायला पण बसायला वेळ नव्हता. तर मस्त ह्याला पण लटकन वगैरे असे लावायचे होते. आणि मला स्लीव्जवरचं वर्क खूप आवडलं, खूप मस्त दिसत होतं. तर ते झाल्यानंतर पण मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन जेव्हा ते शिवून होतील. कारण ब्लाऊज मी शिवत नाही, मम्मी शिवते. तर आता तिच्याकडून घेईल मी क्लिप्स त्या आणि मग तुमच्याशी शेअर करते. तर आता पुढे तुम्हाला दिसेल आपण शॉपिंग काय केलेली आहे. आणि ती गोंधळ बघा. का
दोघांसाठी पण आणलाय, दोघांसाठी पण. ए पडन ते. इथपर्यंतच पोहोचते आहे, इथपर्यंत पोहोचते हाईट आणि माझा हात इथपर्यंत पोहोचते. किती मोठा आहे, मग हात मी नाही पोहोचत तिथे. तुम्ही उड्या मारल्या तरी ते वरती पोहोचत नाही. पोहोचला 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 मम्मी पोहोचला. ये देखो मेरा भी पहुंच गया. ठीक आहे, झालं. मम्मी फ्रीज आहे. तर घरचा हा सगळा गोंधळ झाल्यानंतर आम्हाला यायचं होतं आमच्या पिऊ दीदीच्या बड्डेला. तर मग आवरलं वगैरे आणि आलो होतो बड्डेसाठी. तिकडे पण ह्यावेळी जास्त काही क्लिप घेता आले नाही, कारण आम्ही गेलो खूप लवकर होतो. पण मुलं वगैरे खूप गोंधळ चालू होता त्यांचा पण. मग म्हटलं आता जास्त लक्ष इकडे नको द्यायला, सगळ्यांनी थोडं थोडं करून मुलांना सांभाळत होतो. कारण खूप गोंधळ करतात ही चौघजण एका जागेवर असल्यावर. आणि झालं, सगळ्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर केक वगैरे कट झाला. मग उशीर पण खूप झालेला, घरी यायला निघायचं होतं कारण मुलांना स्कूल होता दुसऱ्या दिवशी. तर बघा तुम्ही इथून पुढच्या व्हिडिओ आता. आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यापुढे एक बेल दिसेल तुम्हाला, ती दाबून ठेवा, म्हणजे दाबा. कारण त्याच्यावरती क्लिक करून ठेवलं तर मी जे काही माझे व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला ते नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल. तर चला, सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आता मी इकडे बड्डे एन्जॉय करतो आणि निघायचं आहे घरी जायला. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलेल्या क्लिप्स काय मला घेता आल्या नाहीत कारण खूप गोंधळ होता. म्हटलं जेवढं झालं आहे तेवढं तुमच्याशी शेअर करते. आणि हो, आता तुम्हाला समजलंच आहे फ्रीज आणला आहे, तर तो कसा आहे काय आहे ते पण मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवेन ते. कारण फ्रीज घेऊन आल्यानंतर पण एवढा गोंधळ झाला आहे, कारण इतका मोठा फ्रीज ठेवायला घरात जागा नव्हती. तर ती जागा रिकामी करण्यासाठी मी अक्षरशः 2-3 दिवस झाले खूप खूप पसारा काढून बसली. आणि ते पण मी तुमच्याशी सगळं शेअर करेन. मी कुठली वस्तू कुठे हलवली, काय केलं दाखवेल, मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला माझा नवीन फ्रीज वगैरे दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तो अजून काही व्यवस्थित सेट केलेला नाही आहे, चालू केलेलाच आहे. पण मला त्याच्यामध्ये माझं स्वप्न आहे त्या पद्धतीने मला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू, सगळ्या भाज्या ठेवायच्यात. आणि त्याच्यासाठी 4-5 दिवस टाईम लागणार आहे, कारण अजून काही गोष्टी मी त्याच्यासाठी मागवलेल्या आहेत. Happy birthday to you. Happy birthday dear Priya. Happy birthday to you. आता हात धरा 2 मिनिट थांब. इकडे बघा सगळे इकडं माझ्याकडं. पुढे तर चला, बड्डे तर झाला आहे. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला म्हटले तसं पूर्ण व्लॉग आपला फ्रीज कुठे ठेवला आहे, फ्रीज कसा आहे ते सगळं दाखवण्यावरती असेल. कारण मी खूप एक्सायटेड आहे. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि आलेले व्हिडिओ नक्की पूर्ण पाहत राहा. बाय.